बरं, आता कोण किती जागांवर आघाडीवर आहे आपण ते पाहतोय. तर शिंदेची शिवसेना सध्या 25 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार सध्या एका जागेवर आघाडीवर आहेत. तर तिकडे शिवसेना उभाठा 45 जागांवर आघाडी घेतलेली आहे मुंबईमध्ये. राज ठाकरेंचं इंजिन देखील मागे नाहीये. 8 जागांवर सध्या त्यांनी मुसंडी मारलेली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा फक्त एका जागेवर आघाडीवर मुंबईमध्ये सध्या आहे. आपल्याला हे सुद्धा बघावं लागेल, काँग्रेस आणि वंचित या दोघांच्या एकत्रीकरणाचा, एकत्र येण्याचा जो प्रयत्न आहे तो किती यशस्वी ठरलेला आहे. ही स्ट्रॅटेजी होती, हे ठरवून केलेलं होतं. मुंबईमध्ये प्रत्येकानं आपापला वोट शेअर घट्ट करायचा, आपापले एक मोठी बातमी, भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत. नुकताच त्यांनी शिवसेना उभाठामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र आता तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत. ठीक आहे, आपण या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी अमित यांच्याकडे जाऊया. अमित, ज्या प्रकारचे आकडे मुंबईतले येत आहेत, 150चं स्वप्न काल एक्झिट पोलनं दाखवलं होतं महायुतीसाठी, पण वाट पाहावी लागते. बिलकुल विलास, आणि याचं कारण असं आहे, मगाशी तू जो प्रश्न विचारला होता, कारण अजून बऱ्याच ठिकाणी ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे. सध्या जे ईव्हीएम उघडलेले आहेत ते दादर, वरळी, लालबाग या परिसरातले आहेत, परंतु आणखी बऱ्याच ठिकाणी मतमोजणीला वेग यायचा आहे, मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे. आपल्याला ते सांगण्यात आलं होतं निवडणूक आयोगाकडनं की यावेळेस निकाल यायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे हे आकडे खूप वेगानं बदलण्याची शक्यता आहे, कारण अजून जे आपण म्हणत होतो की हिंदी बेल्टमधले जे ईव्हीएम आहेत तिथली मतमोजणी सुरू व्हायची आहे. त्यामुळे भाजपच्या दिशेने ती मतमोजणी जाते का हे आपल्याला बघायला लागेल. पण एक इंटरेस्टिंग अपडेट द्यायची आहे आपल्या प्रेक्षकांना. विलास, नाशिकमध्ये कारागृहातून जे निवडणूक लढवत होते प्रकाश लोंढे, ते सध्या आघाडीवर आहेत. तर कारागृहातून, तुरुंगातून निवडणूक लढवणारा उमेदवार सध्या आघाडीवर आहे. आणि एक झलक आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपल्या रिझल्टच्या वॉर रूममधनं देतोय की ज्या वेगानं निकाल येत आहेत, ही आपली वॉर रूम आहे आणि ही वॉर रूम हे प्रत्येक निकाल आपल्यापर्यंत आणते. ज्या प्रकारे वेगानं आपण बघतोय आणि हा वेग वाढणार आहे विलास, साधारणतः 12 वाजल्यानंतर हे आकडे झपाट्याने चेंज होतील. किरण, सध्या काय अपडेट आहे, मुंबईमधला निकाल काय म्हणतोय? मुंबईचा निकाल जो सकाळपासूनचा आहे, सध्या पण महायुती आघाडीवरच आहे. त्यातल्या त्यात पहिला जो विजयाचा निकाल आला तो थोडा इंटरेस्टिंग होता. तो काँग्रेसच्या ज्या आशा काळे आहेत त्यांचा विजय झाला. आता अपडेट आलेली आहे की तेजस्वी घोसाळकर भाजपच्या ज्या आहेत, ज्या शिवसेनेतून उभाटातून भाजपमध्ये गेल्या होत्या, त्यांचाही विजय झालेला आहे. असे इंटरेस्टिंग निकाल येत आहेत. क्षणोक्षणी अपडेट घेतोय आपण आणि आकडेवारी पण आपली विलास, बिलकुल आतापर्यंत फक्त 144 जागांचे कल आपल्यापर्यंत आलेले आहेत, म्हणजे आणखी जवळपास 80 ते 90 जागा बाकी आहेत. सध्या आपल्याजवळ अनिरुद्ध, तू कुठल्या कुठल्या अपडेट्स घेतोय सध्या? कारण त्यांनी मला मुलीसारखं आतमध्ये घेतलं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मुलीसारखं प्रेम केलं. हा विजय आमचे माजी नगरसेवक जगदीश भाईंचा आहे आणि सगळ्यांचं धन्यवाद. घेतली, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि त्यांचा विजय. ताई, म्हणजे अभिषेक आज असल्याला पाहिजे होतं तुम्हाला, तुमच्यासोबत असले असते तर काय, कितपत तुम्हाला? अभिषेकसाठीच हे आहे, अभिषेकला हे गिफ्ट आहे. आणि जे अभिषेक बद्दल मला बोलत होते, अभिषेक माझ्या बरोबर आहे आणि अभिषेकनी दाखवलेलं आहे की ही सीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीची होती आणि जी होतं ते आता तुम्हाला रिझल्ट दिसलेला आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे, कितपत म्हणजे आज आठवण आहे? थँक्यू. खुश आहे.